हिंगोलीमध्ये पावसानं अक्षरशः हाहाकार माजवलाय। कारण पावसाचा फटका बसलेला आहे शेतीला आणि जनजीवनाला सुद्धा। जवळपास 2,49,000 हेक्टरवरच्या पिकाचं नुकसान झालंय आणि प्रशासनाकडून या सगळ्या संदर्भात आता कधी दखल घेतली जाते याची वाट शेतकरी बघतायत। ही दृश्य सध्या आपण बघतोय। कयाधी नदीला पूर आलेला आहे। गावकऱ्यांवर संपूर्ण रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे। ही दृश्य सध्या आपण बघतोय। आमदार संतोष बांगर आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतात, जे बांधावर जाऊन पाहणी करतात। अब्दुल सत्तार आहेत त्यांच्यासोबत। सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार आहे। तर तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये एक दुचाकीस्वार पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची घटना घडली आहे। दुचाकी चालकाकडून पूल ओलांडण्याचा प्रयत्न अंगलट आला। झाडाच्या फांद्यांमुळे त्याचा जीव वाचलाय। कन्नड तालुक्यातील हिवरखेडा इथली घटना आहे ही। दृश्य बघतोय आपण। दुचाकी सह हा तरुण तिथं होता आणि पाण्याचा वेग प्रचंड आपण दृश्यांमध्ये बघतोय। पुढे जाऊन झाडाच्या फांद्या तिथं अडल्या, त्यामुळे त्याचा जीव वाचला। तर मराठवाड्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळतोय आणि 12 जणांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे, तर अनेक जणांची पिकं वाहून गेली आहेत। मराठवाड्यामध्ये 483 पैकी 248 मंडळात अतिवृष्टी झाली आहे। संभाजीनगर, जालना, परभणीला आज पावसाचा येलो अलर्ट आहे। सिद्धेश्वर, निम्न दुधना, विष्णुपुरी धरणामधून विसर्ग सुरू झालाय। जायकवाडी धरणाचे सुद्धा दरवाजे उघडले जाण्याची शक्यता आहे। नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला गेलाय। प्रतिनिधी सचिन जिरेंकडून आपण याबाबतचे अपडेट्स घेणार आहोत। सचिन, मराठवाड्यात सध्या काय परिस्थिती आहे? आता पाऊस थांबलाय का? पाणी ओसरतंय का? प्रीती, 2 दिवसानंतर पाऊस थोडासा थांबलेला आहे सध्या तरी, मात्र ऑरेंज अलर्टचा इशारा या मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांना दिलेला आहे। त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, परभणी असेल यांचा समावेश आहे। जर आपण सध्याची परिस्थिती पाहिली तर अनेक सखोल भागामध्ये पाणी साचले आहे। मग ते गाव असेल, खेडा असेल किंवा छत्रपती संभाजीनगर शहर असेल, या सर्वांमध्ये या पावसाचा फटका बसलेला आहे। आपण पाहिलं जवळपास 12 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे। अनेक जनावरं देखील दगावलेली आहे। शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे, कारण की शेतामध्ये देखील हा जो पुराचा पाणी होता अनेक भागांमध्ये शेतामध्ये गेलेला आहे। शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। आपण पाहिलं की मागील महिन्यातच मराठवाड्यातील अनेक धरणं कोरडी पडण्याच्या मार्गावर होती। दुष्काळाचं सावट, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता आणि एकाच महिन्यात आता आपण पाहतो की परिस्थिती बदललेली आहे, उलट झालेली आहे। कारण की जायकवाडी धरणामध्ये गेल्या महिन्यामध्ये 7 ते 8% पाणी होतं, आता तो 90% वर आलेला आहे। कोणत्याही क्षणी जायकवाडीचे दरवाजे आता उघडू शकतात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे एकंदरीत आता सगळी परिस्थिती पूर्ववत कधी होतीये हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।